नंदुरबार जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे। नंदुरबारच्या देवगोई घाट परिसरात मोठा बस अपघात झाला आहे। देवगोई घाटात एक स्कूल बस 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली आहे। बसमध्ये 20 ते 30 विद्यार्थी असल्याची माहिती आहे। या दुर्घटनेत आतापर्यंत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। ही घटना अतिशय मोठी आणि धक्कादायक आहे। घटनेनंतर स्थानिक नागरिकांकडून मदतीचे काम सुरू करण्यात आले आहे। तसेच प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत। सातपुडा पर्वतच्या दुर्गम भागातून विद्यार्थी नंदुरबारमध्ये शाळेत जातात। अशाच प्रकारे स्कूल बसमध्ये मुलं शाळेत जात होती। या दरम्यान देवगोई घाटात चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि ही स्कूल बस थेट 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली। या घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। इतर विद्यार्थ्यांना देखील गंभीर इजा झाल्याची माहिती आहे। घटनेनंतर बचाव कार्यासाठी प्रशासन पोहोचले होते, पण या घटनेमुळे सातपुड्यातील रस्त्याची जी दुरावस्था आहे त्याचा प्रश्न पुन्हा एकदा गडद झाला आहे। रस्ता खराब असल्याने चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याचा अंदाज वर्तवला जात आहे। सोमवार असल्याने स्कूल बस शाळेच्या विद्यार्थ्यांना सातपुड्याच्या दुर्गम भागातून घेऊन येत होती। या दरम्यान ही अपघाताची दुर्दैवी घटना घडली आहे। बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती आहे। घटनेमुळे नंदुरबारमध्ये दुर्गम भागातील विद्यार्थी हे नवे स्वप्न घेऊन शाळेत जातात, पण येथे स्कूल बस आणि शाळा प्रशासनाकडून हलगर्जीपणा केला जातो, असा आरोप आता पालकांकडून होत आहे। स्कूल बसमध्ये मर्यादेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना बसवलं जातं। विद्यार्थ्यांना अक्षरशः या स्कूल बसमध्ये कोंबलं जातं। याबाबत शाळा प्रशासनाकडून हलगर्जीपणा केला जातो, असा आरोप आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे। आज ही दुर्घटना घडली। या घटनेनंतर तरी काही उपाययोजना होईल का, हे पण आता महत्त्वाचं आहे। आपली बातमी आपल्या हातात। चॅनल शेअर करा, लाईक करा। शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा। आपली बातमी आपल्या